महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर बातमी बघण्यापूर्वी अवश्य करा। तर बघूया आजची विशेष बातमी। तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र वरखेड येथे समर्थ आळकोजी महाराज संस्थानतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यात्म केंद्र दास टेकडी गुरुकुंज मोजरी पूज्य आचार्य श्री हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी यांच्या सौजन्याने वरखेड येथे सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ही शिबिर दिनांक 20 मे ते 31 मे पर्यंत चालणार आहे। या शिबिरामध्ये एकूण विद्यार्थी 100च्या वर सहभागी असून इतरत्र जिल्ह्यातून नोंदणी झाली आहे। शिबिरातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी भंडारा येथील हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर बुराडे महाराज, त्याचप्रमाणे श्रीपर्ण वेदांताचार्य माकोडे महाराज तसेच सुधीरभाऊ देशमुख, प्रेमानंद चक्रपाणी, शुभमदादा तरोने, विशेष प्रयत्न ग्रामगीताचार्य श्री विजयभाऊ बोके तसेच संस्थांचे सदस्य राजूभाऊ देशमुख, निलेश बोके व्यवस्थापक आणि संस्थेचे अध्यक्ष श्री शाहूसाहेब बोके यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। ब्युरो रिपोर्ट सुनील गुरमाडे, तिवसा येथून आमचे प्रतिनिधी। परमपूज्यनीय श्री गुरुदेव। शास्त्र म्हणते ग्रामे ग्रामे सभा कार्या, ग्रामे ग्रामे कथा शुभा, पाठशाला मल्लशाला प्रतिपर्व महोत्सवा। वर्तमान समाजातील हृदयवंतांनी येणारा भावी समाज हा उन्नत व्हावा, आदर्श व्हावा याकरता झटणं आणि तशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणं हे महत्त्वाचं असते असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात। आणि त्याच प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। परमहंस श्री सद्गुरू आळकोजी महाराज संस्थान यांच्या वतीने श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे आयोजन वरखेड या ठिकाणी आणि या सर्व विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि या सर्व विद्यार्थ्यांना दिवसभरामध्ये सकाळी 4 वाजतापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत आदर्श दिनचर्येमध्ये त्यांच्या सर्वांगाचा विकास व्हावा याचे सर्व धडे या सर्व विद्यार्थ्यांना भावी समाजाला देण्यात येत आहेत। त्यासाठी हे सर्व मंडळी अहोरात्र कार्य करत आहेत आणि ते महत्त्वाचंही आहे। सर्वांचा सद्भावनेचा विकास झाला पाहिजे। तुकडोजी महाराज सुद्धा हेच म्हणतात की मित्रत्व वाढो त्रैभुवनी, तुकड्या म्हणे ध्येय ह्याची, शेवटी ह्याच्यासाठी सर्व कार्य मानव समाजाने केलंही पाहिजे। एवढंच बोलतो आणि जय गुरु।